ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ द्वाविंशोऽध्याय. देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनूंच्या संपूर्ण गुणांचे आणि कर्मांच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले तेव्हा तो काहीसे संकोचित निवृत्तीपरायण मुनींना म्हणाला. मनू म्हणाला, वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप, विद्या आणि योगसंपन्न तसेच विषयांमध्ये अनासक्त अशा तुम्हा ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रगट केले आहे. नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाने सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हा क्षत्रियांना उत्पन्न केले आहे. अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणविले जाते. म्हणून एकाच शरीराशी संबंधित असल्याकारणाने स्वतःचे आणि एक दुसऱ्याचे संरक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीच रक्षण करतात. ते सर्व कार्याचे कारण रूप असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत. आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले आहेत, कारण आपण माझ्या प्रशंसेच्या निमित्ताने प्रजापालन करण्याची इच्छा ठेवणाऱ्या राजाच्या धर्माचे मोठ्या प्रेमाने निरूपण केले आहे. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली नाहीत अशांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. माझे मोठे भाग्य की मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो. माझा भाग्योदय झाला म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली. हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे. म्हणून नम्र अशी माझी ही प्रार्थना आपण कृपया ऐकावी. प्रिय व्रत आणि उत्तानपादाची बहीण असलेली माझी ही कन्या वय, शील आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळण्याची इच्छा करीत आहे. जेव्हा तिने नारदांच्या मुखातून आपले शील, विद्या, रूप, वय आणि गुणांचे वर्णन ऐकले तेव्हापासून तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निश्चय केला आहे. हे द्विजवर, मी मोठ्या श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे. आपण हिचा स्वीकार करावा. गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यास ही सर्व दृष्टीने आपल्याला योग्य आहे. जो भोग स्वतःहून प्राप्त होईल त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही, तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे. जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजूस माणसापुढे हात पसरतो त्याचे सर्व दूर पसरलेले यशही नाहीसे होते आणि दुसऱ्यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो. हे विद्वान, मी असे ऐकले आहे की आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात, म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणाऱ्या आपण या कन्येचा स्वीकार करावा. मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे. कर्दम मुनी म्हणाले, ठीक आहे, विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी वाग्निश्चय झालेला नाही, म्हणून आम्हा दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्मविधीने विवाह होणे उचित ठरेल. हे राजन, तुझ्या या मुलीच्या वेदोक्त विवाहविधीमध्ये प्रसिद्ध असलेल्या संतान उत्पादन रूप मनोरथ पूर्ण होईल. जी आपल्या अंगकांतीने शोभा देणाऱ्या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे अशा आपल्या कन्येचा कोण आदर करणार नाही. ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर चेंडू खेळत होती. चेंडूच्या मागे पळताना हिचे डोळे चंचल होत होते आणि पायातील नुपूर मधुर झंकार करीत होते. त्यावेळी हिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने बेशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता. तीच यावेळी येथे स्वतः येऊन विनंती करीत आहे. अशा स्थितीत कोणता शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही. ही तर साक्षात महाराज श्री स्वयंभुव मनूची कन्या आणि उत्तानपादाची प्रिय बहीण आहे. तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्न आहे. ज्यांनी कधी श्रीलक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही त्यांना तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकणार नाही. परंतु मी या आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करेन, परंतु एका अटीवर. जोपर्यंत हिला संतान होणार नाही तोपर्यंत गृहस्थ धर्मानुसार मी हिच्या समवेत राहीन. त्यानंतर मात्र भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान, हिंसारहित, शमदमादी धर्मांना प्राधान्य देईल. ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे, ज्यांच्यामध्ये हे लीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे, हे प्रजापतींचेही पती असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत. मैत्रेय म्हणाले, धनुर्धर विदुरा, कर्दम मुनी केवळ एवढेच बोलू शकले. नंतर ते हृदयात भगवान कमलनाभांचे ध्यान करीत स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांच्या मंद हास्ययुक्त मुखकमलाला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले. म्हणून महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमांना त्यांच्याच सारखी
गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली. यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठ्या प्रेमाने पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले. अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज म्हणून निश्चिंत झाला. निरोप घेताना तिचा वियोग सहन न होऊन उत्कंठेने चित्त व्याकुळ झाल्यामुळे तिला छातीशी कवटाळून मुली बाळे म्हणत तो रडू लागला. तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्याने देवहूतीची सारी वेणी भिजवली. नंतर कर्दमांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी व परिवारासह रथावर बसून ऋषिकुलांनी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवरील शांतमुनींच्या आश्रमांची शोभा पाहत आपल्या राजधानीला परतला. आपले महाराज येत आहेत हे जाणून ब्रह्मावर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन स्तुती, गाणी आणि मंगल वाद्यांचं स्वागत करण्यासाठी सामोरी आली. सर्व वैभवाने संपन्न असणारी बहिष्मती नगरी मनूची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर तेथे अंग झाडताना श्री वराह भगवानांचे केस गळून पडले होते. तेच केस नंतर नेहमी हिरवेगार असणाऱ्या दर्भ आणि लवाळे झाले. त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले. ज्यांच्याकडून भूमिरूपी निवासस्थान प्राप्त झाले त्या श्रीयज्ञ भगवानांसाठी महाराज मनूने याच ठिकाणी दर्भ आणि लवाळे यांचे आसन अंथरून यज्ञ केले होते. ज्या बहिष्मतीपुरीत मनू निवास करीत होता तेथेच जाऊन त्याने आध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक ताप नाहीसे करणाऱ्या राजभवनामध्ये प्रवेश केला. तेथे आपली पत्नी आणि संततीसह तो धर्म, अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला. तेथे प्रातःकाळी गंधर्व आपल्या पत्नीसह त्यांचे गुणगान करीत, परंतु मनू मात्र त्यात आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरींच्या कथा ऐकत असे. मनू आपल्या इच्छेनुसार भोग निर्माण करण्यात कुशल असूनही मननशील आणि भगवतपरायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते. भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण, ध्यान, रचना आणि निरूपण करीत राहिल्याकारणाने त्याचे मनवंतर व्यतीत होत असण्याचे क्षण कधीच वाया जात नव्हते. अशा प्रकारे आपल्या जागृती आदी 3 अवस्था किंवा 3 गुणांचा पराभव करून त्याने भगवान वासुदेवांच्या कथाप्रसंगाचे आपल्या मनवंतराची 71 चतुर्युगे घालवली. व्यासपुत्र विदुरा, जो पुरुष श्रीहरींच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक, मानसिक, दैविक, मानवी किंवा भौतिक दुःखे कशी त्रास देणार? म्हणून नेहमी सर्व प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असे. मुनींनीच विचारल्यानंतर त्याने माणसांच्या वर्णाश्रमाचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहे. ते मनुस्मृती म्हणून आजही उपलब्ध आहेत. जगातील सर्वप्रथम सम्राट मनूच्या वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले. आता त्यांच्या कन्येचा प्रभाव ऐक. अध्याय 22 समाप्त. अथ त्रयोविंशोऽध्याय. कर्दम आणि देवहूती यांचा विहार. मैत्रेय म्हणाले, मातापिता निघून गेल्यानंतर पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती श्री पार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकराची सेवा करी त्याचप्रमाणे कर्दमांची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली. हे विदुरा, तिने कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून दक्षतेने आणि चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, सुश्रुता, प्रेम आणि मधुर भाषण आदी गुणांनी आपल्या परम तेजस्वी पतिदेवांना संतुष्ट केले. देवहूती देवापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या पतीपासून मोठमोठ्या आशा मनाशी बाळगून त्यांच्या सेवेत तत्पर असे. या प्रकारे पुष्कळ काळपर्यंत सेवा करणाऱ्या मनोपुत्रीला व्रतादींचे पालन केल्याने दुर्बल झालेली पाहून देवर्षी कर्दमांना कळवळा आला आणि प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने ते तिला म्हणाले. कर्दम म्हणाले, हे मनोपुत्री, तू माझा मोठा आदर केला आहेस. तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परमभक्ती यामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. देह धारण करणाऱ्या सर्वांना आपला देह हे अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असते, परंतु तू माझ्यासाठी त्याच्या क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाहीस. म्हणून आपल्या धर्माचे पालन करीत राहिल्यामुळे मला तप, समाधी, उपासना आणि योगद्वारा भय आणि शोकरहित अशा ज्या भगवत प्रसाद स्वरूप विभूती प्राप्त झाल्या आहेत त्यावर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार आहे. मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यायोगे तू त्या पहा. इतर जे भोग आहेत ते श्रीहरींच्या वक्रदृष्टीने नाहीसे होणारे आहेत, म्हणून यांच्यासमोर जे भोग काहीच नाहीत. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेत. आपल्या पतिव्रता धर्माचे पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहेत, ते तू भोग.
आम्ही राजे आहोत, आम्हाला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे, असा अभिमान असणाऱ्या माणसांना या दिव्य भोगाची प्राप्ती होणे कठीण आहे. कर्दमाचे हे बोलणे ऐकून आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहे असे जाणून त्या अबलेची सर्व चिंता नाहीशी झाली. तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनय व प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने म्हणाली. देवहूती म्हणाली, हे द्विजश्रेष्ठ स्वामी योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणाऱ्या आपल्याला हे सर्व ऐश्वर प्राप्त आहे हे मला माहीत आहे. हे प्रभो, आपण जी प्रतिज्ञा केली होती की मी तुझ्याशी गृहस्थ सुखाचा एकदा उपभोग घेईन त्याची आता पूर्तता करावी, कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त होणे ही पतिव्रता स्त्रीला मोठा लाभ आहे. आपण आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल ते आपण मला सांगावे, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल, कारण आपणच वाढवलेली माझी ही कामवासना मला त्रस्त करीत आहे. म्हणून स्वामी, या कार्यासाठी योग्य भवनाचाही विचार करावा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दमुनींनी त्याच वेळी योग सामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले. हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारे, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तीची वाढ होत जाणारे आणि रत्नजडित खांबांनी सुशोभित होते. ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते. त्यात जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती. तसेच ते चित्रविचित्र रेशमी झुंबरे आणि पताकांनी सजवले होते, ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारव करत होते. अशा रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी, अनेक प्रकारचे सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते. एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसन यामुळे ते फारच सुंदर वाटत होते. सर्व भिंतीवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती. तेथे पाचूची फरशी आणि पोवळ्यांचे सोफे तयार केले होते. पोवळ्यांनी उंबरठ्यावर हिऱ्यांचे दरवाजे तसेच इंद्रनील मण्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलश बसवले होते. हिरेजडित भिंतींवर पद्मराग मणी लावलेले होते. ते विमानाच्या डोळ्यासारखे दिसत होते आणि त्यावर रंगबिरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणांनी त्याचे सजवले होते. त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच समजून पुष्कळसे खरे हंस आणि कबुतरे त्यांच्याजवळ बसून आपल्या खोलीत बोलत होते. त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे, शयनगृहे, बैठका अंगणे आणि चौक बनवले गेले होते. त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमांनाही आश्चर्यचकित करीत होते. असे सुंदर घर पाहूनसुद्धा जेव्हा देवहूती प्रसन्न झाली नाही, तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव जाणणारे कर्दम स्वतःच म्हणाले, प्रिये, तू या बिंदू सरोवरात स्नान करून या विमानात चढ. हे भगवान विष्णूंनी रचलेले तीर्थक्षेत्र मनुष्याच्या सर्व कामना पुरवणारे आहे. कमललोचना देवहूतीने आपल्या पतीचे म्हणणे मानून सरस्वतीच्या पवित्र जलाने भरलेल्या त्या सरोवरात प्रवेश केला. त्यावेळी ती मलिन साडी नेसलेली होती. केसांच्या गुंडाळ्या झाल्या होत्या. तिचे शरीर मलिन झाले होते आणि स्तन निस्तेज झाले होते. सरोवरात बुडी मारल्यानंतर तिने तिथे एका महालात 1000 कन्या पाहिल्या. त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमळ पुष्पांसारखा सुगंध येत होता. देवहूतीला पाहता त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या, आम्ही आपल्या दासी आहोत, आपण आज्ञा करा, आम्ही आपली काय सेवा करू. तेव्हा स्वामिनीचा सन्मान करणाऱ्या त्या स्त्रियांनी बहुमूल्य उटणे आणि सुगंधित द्रव्यांनी मिश्रित अशा पाण्याने मनस्विनी देवहूतीला स्नान घातले. तसेच तिला 2 नवीन आणि निर्मल रेशमी वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. नंतर त्यांनी मौल्यवान, सुंदर आणि तेजस्वी अलंकार, सर्व गुणसंपन्न भोजन आणि पिण्यासाठी अमृतासमान पेय तिला दिले. यावेळी देवहूतीने आरशात पाहिले असता तिला दिसले की तिने फुलांचा हार घातला आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान केले आहेत, तिचे शरीर निर्मळ असून कांतिमान झाले आहे. तसेच त्या कन्यांनी मोठ्या आदराने तिचा मंगल शृंगार केला आहे. तिने डोक्यावरून स्नान केले आहे, अंगावर सर्व प्रकारचे दागिने घातले आहेत. तसेच गळ्यात हार, हातांमध्ये काकणे आणि पायात झंकार करणारे सोन्याचे पैंजण आहेत. कमरेला सोन्याचा रत्नजडित कमरपट्टा, गळ्यात बहुमूल्य रत्नहार आणि अंगाला कुंकुमादी मंगलद्रव्ये लावली आहेत. तिचे मुख सुंदर दंतपंक्ती, मनोहर भुवया, कमळांच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेम कटाक्षमय सुंदर नेत्र आणि काळेभोर केस यामुळे फारच सुंदर दिसत होते. जेव्हा देवहूतीने आपल्या ऋषीश्रेष्ठ प्रियपती देवांचे स्मरण केले, तेव्हा जेथे ते कर्दम प्रजापती होते तेथेच सख्यांसहित आपण असल्याचे तिला दिसले.
त्यावेळी पतीसमोर हजारो स्त्रियांसह आपण असल्याचे पाहून आणि ते त्यांचे योग सामर्थ्य पाहून देवहूतीला मोठे आश्चर्य वाटले. हे शत्रूंचे विदुरा, कर्दमांनी जेव्हा पाहिले की स्नान केल्याने देवहूतीचे शरीर निर्मळ झाले असून पूर्वीसारखेच अपूर्व शोभेने संपन्न झाले, तिचे सुंदर वक्षस्थळ चोळीने झाकले आहे, हजारो अप्सरा तिची सेवा करीत आहेत, तशीच उंची वस्त्रे तिच्यावर शरीरावर शोभून दिसत आहेत, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रेमाने तिला विमानात बसवून घेतले. त्यावेळी आपल्या प्रियतमेवर अनुरक्त होऊन सुद्धा कर्दमांची महत्ता, मन आणि इंद्रियांवर संयम कमी झाला नाही. अप्सरा त्यांची सेवा करत होत्या. उमललेल्या लाल कमळांनी शृंगार करून अत्यंत सुंदर बनलेले ते विमानात अशा प्रकारे शोभून दिसत होते की जणू काही आकाशात तारकांनी वेढलेला चंद्रच. त्या विमानावर निवास करून त्यांनी दीर्घकाळपर्यंत कुबेराप्रमाणे मेरू पर्वताच्या दऱ्यांवर विहार केला. या दऱ्या 8 लोकपालांच्या विहारभूमी आहेत. यामध्ये काम वाढविणारा शीतल मंद सुगंधी वायू वाहत असतो आणि गंगा नदीच्या स्वर्गातून पडण्याच्या मंगलध्वनी नेहमी येत असतो. त्यावेळी दासींचा समुदाय त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होता आणि सिद्धगण त्यांना वंदन करीत होते. अशा प्रकारे प्राणप्रिया देवहूतीबरोबर त्यांनी वैश्रंभक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानांतून तसेच मानस सरोवरामध्ये प्रेमपूर्वक विहार केला. त्या तेजस्वी आणि इच्छानुसार चालणाऱ्या श्रेष्ठ विमानात बसून वायूप्रमाणे वेगाने सर्व लोकांमध्ये भ्रमण करत कर्दमांनी विमानविहारी देवांवरही मात केली. ज्यांनी भगवंतांच्या भयहारी पवित्र चरणांचा आश्रय घेतला आहे, त्या धीर पुरुषांना कोणती वस्तू किंवा शक्ती दुर्लभ आहे. अशा प्रकारे महायोगी कर्दमांनी हे सर्व भूमंडल, जे द्वीप, वर्ष इत्यादींच्या विचित्र रचनेमुळे मोठे आश्चर्यमय असे वाटत होते, ते आपल्या प्रियेला दाखवून ते आपल्या आश्रमात परतले. नंतर त्यांनी स्वतःला 9 रूपात विभक्त करून रतिसुखासाठी अत्यंत उत्सुक अशा मनुकुमारी देवहूतीला आनंदित करीत तिच्याबरोबर पुष्कळ वर्षपर्यंत विहार केला. परंतु एवढा दीर्घ कालावधीसुद्धा एक मुहूर्ताप्रमाणे निघून गेला. त्या विमानातील रतिसुख वाढविणाऱ्या मोठ्या सुंदर शय्येचा आश्रय घेऊन आपल्या परमरूपवान प्रियतमाबरोबर राहणाऱ्या देवहूतीला एवढा दीर्घकाळ कधी गेला कळलाच नाही. अशा प्रकारे त्या कामासक्त दाम्पत्याचा तो काळ आपल्या योगबळाने शेकडो वर्षापर्यंत विहार करीत असताना सुद्धा अगदी थोड्या वेळाप्रमाणे निघून गेला. आत्मज्ञानी कर्दम सर्व प्रकारचे संकल्प जाणत होते, म्हणून देवहूती संतान प्राप्तीसाठी उत्सुक आहे असे पाहून तसेच भगवंतांच्या आदेशाचे स्मरण करून त्यांनी आपल्या स्वरूपाचे 9 विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्र चित्ताने अर्धांगरूपाने आपल्या पत्नीची भावना करून तिच्या गर्भात वीर्य स्थापित केले. यावेळी देवहूतीला एकाच वेळी 9 कन्या झाल्या. त्या सर्वांग सुंदर होत्या आणि त्यांच्या शरीरातून लाल कमळाच्या सुगंधासारखा सुगंध येत होता. यावेळी शुद्ध स्वभावाच्या सती देवहूतीने पाहिले की अगोदर केलेल्या प्रतिज्ञेनुसार तिचे पती संन्यासाश्रम ग्रहण करून वनामध्ये जाऊ इच्छितात, तेव्हा ती आपले अश्रू आवरून धरून शिवाय हास्यवदनाने व्याकुळ आणि संतप्त हृदयाने हळुवारपणे आपल्या मधुर वाणीने बोलू लागली. त्यावेळी मान खाली घालून नखरूप मणिमंडित बोटाने ती जमीन उकळत होती. देवहूती म्हणाली, भगवन, आपण जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण झाली. ती पूर्ण केली तरीसुद्धा मी आपल्याला शरण आले आहे, म्हणून आपण मला अभय द्यावे. ब्रह्मन, या कन्यांसाठी सुयोग्य वर शोधावे आणि आपण वनात गेल्यानंतर माझा जन्म मरणरूप शोक दूर करण्यासाठीच कोणाची तरी आवश्यकता आहे. प्रभो, आत्तापर्यंत परमात्म्याशी उन्मुख राहून माझा जो कालावधी इंद्रियसुख भोगण्यात व्यतीत झाला तो निरर्थक गेला. आपल्या अच्युत प्रभावाला न जाणण्याने मी इंद्रियाच्या विषयात आसक्त राहिले आणि आपल्यावर प्रेम केले. तथापि आपण माझे संसार भय नाहीसे करावे. अज्ञानामुळे असत्य पुरुषांशी केलेला संग संसार बंधनाला कारक होतो. तो सत्पुरुषांशी केल्याने अनासक्ती प्राप्त करून देतो. संसारात ज्या कर्मामुळे धर्म संपादन होत नाही, वैराग्य उत्पन्न होत नाही आणि भगवंतांची सेवाही होत नाही, तो मनुष्य जिवंत असूनही मेल्यास प्रमाणित होय. मी खरोखरच भगवंताच्या मायेने पूर्णपणे फसले गेले, कारण आपल्यासारखा मुक्ती प्रदान करणारा पती प्राप्त होऊन सुद्धा मी संसार बंधनातून सुटण्याची इच्छा केली नाही. अध्याय 23 समाप्त.